हे डंगर असं झोपले, हे काट्या कुठे गेले की सगळे काम मलाच करायला लागली. मी मागे लागले. जाऊ द्या. अरे कुठे खपणार रे, या इकडे. काय होय मरते काय म्हणणार काय होय काय सोयरिकीचा निरोप फिरोप आणता की नाही एवढ्या 30 वर्षाचा नातू झाला अरे एवढी उतावळी बावळी करू नको जरा, टकडे काप नाही. पाय नाही रे तो नरडे दाबा वाटायला सोयरीक आणणं झालं काय नाही काय होय, काय खुसूर पुसूर करायला. सांगितलं होतं हे तुला की बुवा दिसायला तडपत फॉग आहे शेड होई गाई की बुवा हे मथारा दिसायला येतच असती म्हणून फॉग आहे. अहो राम राम काय खपी तर म्हातारा बा माणूस पाहून तोंड फिरवाय. अहो खपी तर नाही हो तब्येत बरोबर नाही त्याची काय होतं तुमचं असं का सोयरिकीसाठी आलो तुम्ही बापा सोयरी किती आला का. काय अंगावर येते काय नाही नाही नका काय पाहिजे काहून इज्जत घालायला पाणी कोणते द्याले म्हातारा राम राम घालणं थांबा सोडू 5 मिनिटात दुधाचा काळाचे आणतो दुधाचा काळा चहा कोण थांबते बाबा, आता माझ्या हातात बी खायला नाही. बस कोणताही असो बसा. बाबा मला जास्त गर्र गर्र फिरवायची आदत नाही. तुझी सोयरीक जर पक्की असेल तर पुढे अडकून करायला होतो, नाही तर मी अडकून करायला हवीच नाही. असं कसं बोलायले बाबू तुमच्या काय पोह्याहून गेलो का मी. तू अडकून लावून गेला नाही रे बापू. मात्र त्या दुकानदाराची 40,000 रुपये उधारी झाली अशी तुझ्यासारख्या सोयऱ्याला आणून खाऊ घालून. म्हातारा गोष्टी काय करायला फिसकून टाकली त्याच्या जवळ बसायला काय झाले ए चप्पल कुठे पण आमंत कर, त्या सोयऱ्याची विचारपूस करायलो. बरं ते जाऊ द्या बापू पोराला जमीन किती येते तुमच्या. बापा तशी आपल्याला 30 एकर जमीन येते, मात्र कुळामध्ये गेलेली आहे. आता कोर्टामध्ये केस चालू आहे, तिथे जेव्हा निकाल लागेल तेव्हा 30ला 30 आपल्यालाच येते. अहो ते कुळातली जमीन कवा निकाल लागल कवा तुमच्या हिश्याला येईल हे होत नाही बा आपली सोयरी दिसून द्या मला आता. अरे बापा ऐकून तर घे, 10 वर्ष झालं ते केस चालू आहे. आता 2-3 वर्षामध्ये लागते आपल्या बाजूला निकाल. असं आहे का निकाल लागते काय 3 वर्षाला. बरं मग ठीक आहे मग 3 वर्षाला येतो. ओ सोयरी अहो 4च वर्ष राहिले थांबा या मामा पुढे करून देऊ तुला. नाही, तसंच घालता. अरे थांब रे.